डोळ्यामध्ये चटणी फेकली आणि नंतर अंगावरती तलवारीने वार केले. यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या व्यक्तीने डोळ्यामध्ये चटणी फेकली ती एक महिला होती आणि तेही भाजपशी निगडीत. राज्यामध्ये गेल्या 2-4 दिवसापासून आपण ऐकत असाल, भाजपचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आले, अजित पवारच्या राष्ट्रवादीचे काही नगरसेवक निवडून आले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि याच कारणामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये मिरची टाकली आणि त्यानंतर त्याची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. पण यामध्ये एक धक्कादायक सत्य असं आहे जे आत्ता उघड झालंय. दोन गटांमध्ये भांडण चालू होतं. आपण संपूर्ण एकच आहोत असं म्हणत भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकली आणि नंतर त्यांच्यावर तलवारीने वार केले. पण ती महिला कोण, ज्याने एवढ्या मोठ्या धिप्पाड बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यामध्ये मिरची फेकली? नेमकं कोणत्या कारणामुळे हे सर्व घडलंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिनविरोध नगरसेवक महायुतीचेच का निवडून येतात? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया. सोलापूरच्या महानगरपालिकेमधून प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्यासाठी 2 उमेदवार इच्छुक होते. त्या उमेदवाराची नावं होती शालीन शिंदे आणि रेखा सरवदे. रेखा सरवदे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. पण पक्षाने मात्र उलटा गेम केला. रेखा सरवदे यांना तिकीट दिलं नाही, त्याऐवजी शालीन शिंदे यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाविलाजाने रेखा सरवदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरला. शालीन शिंदे या अगोदरच्याच माजी नगरसेवक. शालीन शिंदे आणि रेखा सरवदे हे एकाच समाजामधील प्रत्येक व्यक्तीला 5 वर्षे संधी मिळेल हे ठरलेलं होतं. त्यामुळेच या नगरपालिकेला रेखा सरवदे यांना तिकीट मिळणं अपेक्षित होतं. पण भाजपने तसं न करता शालीन शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिली. याबद्दल रेखा सरवदे यांनी जाब देखील विचारला आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज देखील भरला. रेखा सरवदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. तो अर्ज त्यांनी मागं घ्यावा असा शालीन शिंदे यांच्या गटाचा आग्रह होता. यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी देखील केली आणि त्यानंतर रेखा सरवदे यांनी अर्ज देखील मागं घेतला. तसे पाहिलं तर सरवदे आणि शिंदे कुटुंब हे दोघंही एकमेकांचे नातेवाईक. दोन्हीही महिला भाजपचेच कार्यकर्ते. पण उमेदवारीच्या कारणामुळे यांच्यामध्ये वाद सुरू झाले. समाजामधील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा हा वाद मिटवला होता. पण शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळला. त्यानंतर सोलापुरामध्ये झाला तुफान राडा. ज्या बाळासाहेब सरवदेची हत्या झाली ते मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष होते. तसेच अमित ठाकरे यांच्या अगदी जवळचे. रविवार पेठेमधील जोशी गल्ली परिसरामध्ये सरवदे यांचा संपर्क एकदम मजबूत होता. ते तरुण मुलांबरोबर थेट कनेक्ट होते. बाळासाहेब सरवदे यांच्या भाचीचं लग्न उमेदवारी मिळालेल्या शालीन शिंदे यांच्या कुटुंबामध्ये झालं होतं. रेखा सरवदे हे शालीन शिंदे यांचे चुलत बंधू दादासाहेब सरवदे यांच्या पत्नी होत्या. त्यामुळं मनसे पदाधिकारी असलेले बाळासाहेब सरवदे यांचं दोन्ही कुटुंबांबरोबर नातं होतं. अर्ज मागं घेण्यावरून शालीन शिंदे आणि रेखा सरवदे या दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब सरवदे त्या ठिकाणी गेले होते. आपला समाज एकच आहे, आपण आपल्या समाजामध्ये कशाला भांडण करायचं, हे सर्व मिटून घ्या असं म्हणत बाळासाहेब सरवदे शालीन शिंदे यांचे पती शंकर शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस बाळासाहेब सरवदे बरोबर त्यांचे 2 बंधू देखील होते. पण त्याच्या पुढच्या काही मिनिटातच बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार बाळासाहेब सरवदे यांना शालीन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे आणि इतर 5-6 जणांनी त्यांना घेराव घातला आणि अचानक त्यांच्या अंगावरती तलवारीने चाकूनी वार करायला सुरुवात केली. त्यांच्या पोटामध्ये खोलवरती जखम झाली होती. त्यामुळं बाळासाहेब सरवदे जागेवरतीच खाली कोसळले. त्यावेळेस तात्काळ त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. पण हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर बाळासाहेब सरवदे यांचा जीव काही वाचू शकला नाही. त्यावेळेस बाळासाहेब सरवदे यांचा भाऊ बाजीराव सरवदे हे देखील तिथं उपस्थित होते. त्यांच्या अंगावरती देखील वार झाले, ते देखील जखमी झाले. आता या सर्व प्रकरणामध्ये घटनास्थळी उपस्थित असणारे बाळासाहेब थोरातचे भाऊ बाजीराव सरवदे यांनी त्या ठिकाणी काय घडलं याबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं, शालीन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे, सुनील शिंदे आणि विशाल शिंदे यांनी रेखा सरवदे यांच्या घरी येऊन सांगितलं, तुम्ही अर्ज मागं घ्या अशी धमकी दिली. गल्लीमध्ये वाद नको व्हायला म्हणून बाळासाहेब सरवदे आणि आदित्य सरवदे हे दोघंही शंकर शिंदे, शालीन शिंदे यांच्या घराजवळ थांबले होते. तेव्हा शिंदे कुटुंबातील 2 मुलं शालीन शिंदे नगरसेविका झाल्या आणि त्या विजयी झाल्या असं ओरडत फिरत होते.
तेव्हा हे शिंदे तिथं थांबलेल्या बाळासाहेब सर्वदेला म्हणाले, तुम्हाला खूप जास्त मस्ती आली होती ना, असं म्हणत त्यांच्याबरोबर भांडण करायला सुरुवात केली. त्यावेळेस तानाजी शिंदे, आतिश शिंदे, विशाल शिंदे, रोहित सर्वदे, आलोक शिंदे, अनिल शिंदे या सर्वांनी बाळासाहेब सर्वदे यांना घेरलं. त्यानंतर या सर्वांनी बाळासाहेब सर्वदे आणि आदित्य सर्वदे यांना मारहाण करायला सुरुवात केली. एवढंच काय, ज्यांना उमेदवारी मिळाली त्या शालीन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली आणि त्यानंतर बाळासाहेब सर्वदे यांच्यावरती तलवारीने आणि चाकूनी वार करायला सुरुवात केली. यामध्ये बाळासाहेब सर्वदे यांचे बंधू यांना बाजूला पकडून ठेवलं होतं, त्यामुळे ते भावाला वाचू शकले नाही. हॉस्पिटलमध्ये जर वेळेवरती उपचार मिळाले असते तर बाळासाहेब सर्वदे वाचले असते, अशी फिर्याद भाऊ बाजीराव सर्वदे यांनी दिली. आता यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या शालीन शिंदे यांनीच बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. हत्यामध्ये वापरण्यात आलेले तलवारी, चाकू आणि काही लाकडी दांडके पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणामध्ये 13 प्रकारचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या शालीन शिंदे ज्यांना बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून यायचं होतं, त्या अमर शिंदे, आतिश शिंदे, तानाजी शिंदे आणि राहुल सर्वदे या 5 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे. बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्यावरती देखील आरोप करण्यात येत आहे. मनसे पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, हा सर्व राडा आणि जी काय बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाली ती फक्त बिनविरोध नगरसेवक निवडून यावा म्हणून झालेली आहे. भाजप पूर्णपणे बिनविरोध निवडून यावा म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या भागामध्ये दबाव चालू होता. पुढे प्रशांत इंगळे म्हणाले, माझी मुलगी देखील नगरसेवक पदाला उभा आहे. माझ्या मुलीला देखील भाजपच्या कार्यकर्त्यांचे फोन आले, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या. भाजप आपले वेगवेगळ्या जागेवरती बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. पण एक महिला जिला बिनविरोध निवडून यायचं होतं त्याच महिलेनी बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यामध्ये चटणी फेकली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वार करून हत्या करण्यात आली. गेल्या 4-5 दिवसापासून आपण सर्वांनी राज्यामध्ये ऐकलं असेल, भाजपचे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत, अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत. पण आपण ऐकले का मनसेचे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत, काँग्रेसचे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत? कारण की बिनविरोध नगरसेवक निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातोय. याबद्दल मनसेचे अविनाश जाधव यांनी देखील माध्यमांना माहिती दिली होती की भाजपची लोक सर्व काही वापरतात, साम दाम दंडभेद काही करून आपला नगरसेवक बिनविरोध म्हणून निवडून आणतायत. एक प्रकारे लोकशाही संपत चाललेली आहे. आपण विचार करा, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मतदानच होणार नाही, म्हणजेच आपला मतदानाचा हक्क या लोकांनी हिरावून घेतलाय. खरं तर लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि बिनविरोध जर निवडणूक झाली तर त्या भागामध्ये मतदान होतच नाही.